सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असे महाशिवरात्रीच्या निमित्त कुरकुरीत साबुदाणा न भिजवता साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरीत भजी बघणार आहोत। एकदम असे 10 ते 15 मिनिटात तयार होतात ही भजी आणि करायला अगदी सोपी आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। शाळेला मुलांना डब्याला शॉर्ट ब्रेक साठी द्यायचा असेल तर तुम्ही झटपट बनवू शकता, अगदी इन्स्टंट होतात। आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण छान अशी साबुदाणा आणि बटाट्यापासूनच फक्त भजी करणार आहे, एकदम अशी कुरकुरीत भजी। तर त्यासाठीचं जे साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी साबुदाणा, 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतले, हिरवी मिरची 5 ते 6, तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार इथं कमी अधिक करू शकता, आणि शेंगदाणे घेतले आणि चवीपुरता मीठ। तर आपल्याला आधी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाणा छान असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला। भिजवलेल्या साबुदाण्याचे पण करू शकता तुम्ही, पण असे जास्त असे कुरकुरीत होतात खूप छान। आणि साबुदाणा फुटायची भीती नसते मेन म्हणजे। आता थोडासा भाजून घेऊया हलका होईपर्यंत साबुदाणा। तर साबुदाणा आपला हलका असा भाजलाय, आता काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचा आहे पूर्ण। आता साबुदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण बटाट्याची साल काढून घेऊया आणि खिसून घेऊया बटाटा। तर अशा खिसणीना, मध्यम साईजच्या खिसणीने आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे आणि खाली पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा खिसल्याच्या नंतर काळा पडणार नाही। आणि असं उभा धरायचा आणि खिसायचं आहे, म्हणजे मोठे मोठे असे खिस पडतात। हे बघा, आता सर्व असं दोन्ही पण बटाटे मी खिसून घेते। तर हे बघा, सर्व खिस करून घेतलाय, बटाटे दोन्ही पण आपले खिसून घेतले। आता आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपला साबुदाणा पण थंड झालाय, आधी तो बारीक करून घेऊया आणि मग डायरेक्ट धुवून घेतलं की आपल्याला भजी करता येईल। तर आपण आता साबुदाणा बारीक करून घेऊया, जेवढं जमेल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, या पद्धतीने आपला साबुदाणा बारीक झालाय। खूप जास्त बारीक करायची गरज नाही भजीसाठी। आता हे काढून घेऊया आणि मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण वाटून घेऊया। तर आपल्याला हे ओबड-धोबड असं वाटायचं आहे, खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर नाही ठेवायचं, मध्यम असं ठेवायचं आहे। आता वाटून घेते। तर हे बघा, या पद्धतीने वाटलंय। भजीचं पीठ मिक्स करून घेऊया। तर हे बघा, किस असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने। आता टाकून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ, आणि जे वाटण वाटून घेतलंय शेंगदाण्याचं आणि हिरव्या मिरचीचं ते पण इथं टाकून घेऊया। आता सर्व वाटण टाकून घेतलंय। आता हे बटाट्याला छान लावून घ्यायचंय पूर्ण मीठ आणि वाटण। आता आपल्याला हे मिक्स करून घेतलं, आपण छान असं मिक्स करून घेतलंय सर्व। आता आपल्याला यामध्ये लागेल तसं साबुदाण्याचं पीठ टाकत जायचं आहे। स्टार्टिंगला 2 ते 3 चमचे टाकून घेते। भिजवलेले साबुदाण्याचे केले तरी चालतात, थोडेसे क्रश करून घ्यायचे, म्हणजे फुटण्याची, साबुदाणा तेलात फुटण्याची शक्यता कमी होते। आणि अशी केले तर अजिबातच फुटत नाही साबुदाणे तेलामध्ये। अजून थोडंसं टाकूया, आणखीन 2 चमचे टाकते मी। तर हे बघा, या प्रकारचं असं आपलं पीठ तयार झालंय आणि जवळपास पाव वाटी आपलं पीठ उरलंय एका वाटीतनं। आपलं हे पीठ बरोबर झालंय या पद्धतीचं। आता अजिबात साबुदाण्याचं पीठ टाकायचं नाहीये। आता भजी करून घेऊया, त्याआधी आपण एक चटणी करणार आहे। तेल तापतंय तोपर्यंत आपण चटणी करूया। तर आपण एकदम साधी सिंपल चटणी करणार आहे, तर दह्याची। त्यासोबत थोडेसे शेंगदाणे घेतले, याऐवजी तुम्ही खोबरं घेऊ शकता।
हिरव्या मिरचीच आहे, फक्त हिरवी मिरची लाल झालेली अशी घेतली, छान असं कलरफुल दिसावी म्हणून चटणी. साखर घेतली आहे चिमूटभर आणि चवीपुरतं मीठ. एवढंच साहित्य आहे, खूप जास्त असं साहित्य नाहीये. तर आपण आता हे साहित्य आधी वाटण वाटलंय तेच भांडं घेतलंय इथं. आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया. तुम्ही जिरं आणि कोथिंबीर खात असाल मसाला तर इथं टाकलं तरी चालेल. साखर, चवीपुरतं मीठ आणि फ्रेश असं दही, थोडंसं पाणी टाकून आणि आपल्याला मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचंय. तर हे बघा, अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकून बारीक वाटून घेतली चटणी. ही पातळच छान लागते चटणी. आता भजी करून घेऊया. तर इथं तेल गरम करायला ठेवलंय आणि आपलं पीठ पण असं छान आणखीन भिजलंय. तर हे बघू शकता तुम्ही. थोडंसं तुम्हाला असं वाटत असेल खूप जास्त कोरडं झालंय तर तुम्ही इथं थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता, कारण साबुदाणा भिजतो नंतर बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये. तर आता थोडंसं आपण सोडून बघूयात आपलं का. तर आपलं तेल छान गरम झालंय, सोडून घेऊया. तुम्हाला जशी हवी असेल अशी प्रेस करून सोडली तरी चालेल किंवा डायरेक्ट घेतली तशीच टाकली तरी चालते. छान अशी कुरकुरीत तयार होतात. गॅस मध्यम ठेवायचा आहे. आता कढईत बसतील एवढी भजी मी इथं सोडून घेते, किंवा तुम्ही अशी बॉल सारखी पण करू शकता, छान दिसतात अशी पण. आता कढईमध्ये बसतील एवढी भजी मी इथं सोडून घेते. आता कढईत बसतील एवढी भजी सोडून घेतली आहे, बघूया. तर हे बघा, स्टार्टिंगला सोडलेली किती छान दिसत अशी कांद्याची खेकडा भजी असतात ना कुरकुरीत, त्या प्रकारची दिसतात. हे बघा, आता आपल्याला मीडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची ही भजी. अजिबात तेलकट होत नाही, काही नाही. आणि असे बॉल सोडले तरी चालतील. हे बघा, दिसायला पण छान दिसतात आणि तळायला पण सोपे. आता असे गोल्डन ब्राऊन रंगावरती येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहे. डायरेक्ट सोडलेले थोडेसे तळायला वेळ कमी लागतो आणि जे बॉल सोडलेले आहेत आपण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. त्यामुळं आपण जे आधी सोडलेले डायरेक्ट ते थोडेसे तळत आले, तुम्हाला दाखवतेच मी तळल्याच्या नंतर. तर आधीचे जे सोडलेले आहेत ते हे बघा छान असे गोल्डन ब्राऊन वरती रंगावरती आले आहेत. काढून घेऊया. आणि आवाज बघू शकता तुम्ही. हे बघा, हे पण होतच आले, पण यांना थोडासा डायरेक्ट सोडलेल्यांपेक्षा थोडासा वेळ लागतो. आणि जो चुरा असतो तो काढून घ्यायचा, म्हणजे तेल खराब होत नाही. आता हे पण तसेच तळून घेते छान. तर आपण आता हे जे बॉल सारखे सोडले होते ते पण तळून झाले छान असे, काढून घेऊया. आणि यांचा पण आवाज बघू शकता तुम्ही. आता सेकंड बॅच पण आपण अशी सोडून घेणार आहे. हे बघा, पाण्याचा वापर केला तर भजी शक्यतो कुरकुरीत होणार नाही, त्यामुळे पाण्याचा वापर नाही केला तरी काही हरकत नाहीये. तर आता अशी सर्व मी तळून घेते. तर हे बघा, सेकंड बॅच पण आपली तळून झाली आहे छान, काढून घेऊया. आणि यांचा पण आवाज बघू शकता तुम्ही. आता बाकी सर्व अशीच करून घेते आणि सर्व करून घेऊया आधी. तर कुरकुरीत आपली साबुदाणा आणि बटाट्याची भजी, तुम्ही तर आवाज ऐकू शकता. हे बघा, एवढे कुरकुरीत झालेत ना छान. अशी छान गरमागरम भजी आपली, आणि त्यासोबत मस्त अशी चटपटीत आंबट गोड तिखट अशी चटणी दह्याची. अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं हे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. एकदम असे झटपट बनणारे, 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतात. काहीच वेळ लागत नाही जास्त. अचानक करायची वेळ आली तरी तुम्ही हे करू शकता, किंवा साबुदाणे भिजवायला विसरला तर तरीही करू शकता तुम्ही हे भजी. आणि अजिबात तेलकट होत नाही. तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी. आणि हे बघा किती छान अशी कुरकुरीत होतात आणि अजिबात अशी तेलकट होत नाही. हे बघा, भरपूर अशी कमी प्रमाणामध्ये तेलकट होतात. ही तर दाखवलंच आहे. आणि आपण डायरेक्ट सोडलंय ना ते पण तेलकट होत नाही, आणि ते तर एकदम जास्तच क्रिस्पी होतं आणखीन यापेक्षा पण. हे बघा, खूप छान अशी कुरकुरीत लागतात ही भजी. तर रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करा तुमची पण अशी कुरकुरीत झाली आहेत का भजी ते. आणि पाण्याचा शक्यतो वापर करायचा नाही या भजीला, नाहीतर थोडीशी मऊ आणि स्वागी होतात. खूप जास्त वेळ अशी कुरकुरीत राहत नाही. मुलांना छोट्या ब्रेकसाठी पण तुम्ही हे देऊ शकतात डब्याला, छान लागतात. आणि काहीतरी वेगळं म्हणून मुलं पण खाऊ शकतात. मुलं पण खातील म्हणजे छान असे. तर ट्राय करा आणि नक्की कमेंट करा. तर बघितली ना तुम्ही किती अशी झटपट तयार होते ही रेसिपी. तर रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.